नमस्कार मित्रांनो, 15 सप्टेंबरपासून देशातील तसेच राज्यातील योजनांचे नियम बदलणार आहे। तसेच नवीन नियम लागू होणार आहे। मग निराधार योजना, शेतकरी योजना, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड या बाबतीत काही नियम असतात। मग भारतातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी याबाबत काही नियम आहे। सरकारने अलीकडेच या संबंधित काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहे, जे पुढील 15 सप्टेंबर पासून लागू होणार आहे। या बदलामुळे देशातील सुमारे 140 कोटी नागरिकांवर परिणाम होणार आहे। या व्हिडिओत आपण या 10 नवीन नियमांबद्दल आणि त्यांच्या परिणामांबद्दल सविस्तर माहिती घेऊया। तर मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपण वेळोवेळी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, पहिला नियम आहे आधार कार्ड बाबत। आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी। मग आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर आहे। यानंतर तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या पोर्टलवर आधार कार्ड अपडेटसाठी 50 रुपये द्यावे लागतील। म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जी 14 सप्टेंबरपर्यंत मोफत सुविधा होती ती बंद होणार आहे। नियम आहे ई पीक पाहणी नोंदणी 15 सप्टेंबरपासून बंद। आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील 4 वर्षांपासून ई पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे। यंदा पीक पाहणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे। कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी बंधनकारक केली असून 1 ऑगस्टपासून नोंदणीला सुरुवात झालेली होती। तर 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ही नोंदणी पूर्ण करायची होती। त्यामुळे आता सर्वांनी मुदतीच्या आत ही पीक पाहणी करणे गरजेचे होते। मग 15 सप्टेंबरपासून ही पीक पाहणी बंद होणार आहे। मग त्यासाठी पीक पाहणी लवकरात लवकर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे। मग यामुळे पीक विमा व नुकसान भरपाईसाठी ही पीक पाहणी आवश्यक आहे। जर आपण पीक पाहणी 15 सप्टेंबरपर्यंत केली नाही तर पुढील पीक विमा व नुकसान भरपाई मिळणार नाही। पुढचा महत्त्वाचा नियम आहे ड्रायव्हिंग लायसन बाबत। स्मार्ट कार्ड रूपांतरासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हिंग लायसनचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। ज्या वाहन चालकांनी ड्रायव्हिंग लायसन प्राप्त केले आहे त्या संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे। पुढचा आहे मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबरपर्यंत आहे। गावातून 10,000 रुपये आपण कमवू शकतो। मग आतापर्यंत 1,20,000 अर्ज आले आहेत। तर मग 13 सप्टेंबर म्हणजे आजपर्यंत आपण हे अर्ज करू शकता। पुढील महत्त्वाचा बदल आहे 13 सप्टेंबरपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, मोबाईल नंबर सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। मग संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक, खात्याची झेरॉक्स आणि चालू मोबाईल नंबर यापूर्वी सादर केलेले नाहीत, त्यांनी संलग्न करण्यासाठी तहसील कार्यालयात 13 सप्टेंबरपर्यंत सादर करायचे आहेत। मग सदर माहिती सादर न केल्यास तुम्हाला 15 सप्टेंबर 2024 पासून लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले आहे। मग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या पत्रानुसार सर्व लाभार्थ्यांना 15 सप्टेंबर 2024 नंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या पत्रानुसार सर्व लाभार्थ्यांना 15 सप्टेंबर 2024 पासून महा-DBTद्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। पुढील बदल आहे पॅन कार्डला 15 सप्टेंबरपासून दंड होणार आहे। मग पॅन कार्ड धारकाला 15 सप्टेंबरपासून काय दंड होणार आहे तर 2 पॅन कार्ड असतील तर लगेच 1 पॅन कार्ड आपण सरेंडर करा, नाहीतर तुम्हाला 6 महिने तुरुंग व 10,000 रुपये दंड होऊ शकतो। पुढचा बदल आहे मित्रांनो PM किसान पोर्टलवर 31 ऑगस्टपर्यंत मोबाईल क्रमांक अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। मग चुकीचा मोबाईल क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध असून PM किसान पोर्टलवर 15 सप्टेंबरपर्यंत मोबाईल क्रमांक अपडेट करा असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। सदर चुकीचा वा डुप्लिकेट
मोबाईल क्रमांकाच्या दुरुस्तीसाठी केंद्र शासनातर्फे PM किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नरमध्ये अपडेट मोबाईल नंबर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। सदर सुविधा 15 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असल्याने सर्व संबंधित शेतकऱ्यांनी या सुविधेचा उपयोग करून 15 सप्टेंबर पूर्वी त्यांचे PM किसान खात्यातील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने तथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। मित्रांनो, लवकरात लवकर मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घ्या। पुढचा महत्त्वाचा बदल आहे तो आहे पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला होता, मग तो 15 सप्टेंबर पासून बंद होणार आहे। मित्रांनो, 12 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला होता। या निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वितरित करण्यास मान्यता देण्यात आली होती। मग 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत हे वाटप करण्यात आलेले आहे। मग आता 15 सप्टेंबर नंतर आनंदाचा शिधा हा बंद होणार आहे, याचे वाटप बंद होणार आहे। मित्रांनो, पुढील महत्त्वाचा नियम आहे बदल आहे तो म्हणजे आधार कार्ड जोडणी अनिवार्य। रेशन कार्ड धारकांना आधार कार्ड रेशन कार्ड सोबत जोडणी अनिवार्य आहे। अनेकचा जो बदल होणार आहे नियम आहे तो म्हणजे रेशन कार्डला आधार कार्ड जोडणी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे। मग सरकारने आता रेशन कार्डला आधार कार्ड जोडणे अनिवार्य केले आहे। या नियमाची अंमलबजावणीची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते किंवा त्यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, फक्त आता 15 दिवस राहिलेले आहे। आता लवकरात लवकर आपण रेशन दुकानात जाऊन तसेच इतर ऑनलाईन पद्धतीने हे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत जोडून घ्या, नाहीतर तुमचं धान्य हे बंद होणार आहे। अशा प्रकारचे तर मित्रांनो, अशा प्रकारे हे नियम बदलणार आहे। मग या 10 योजनेतील तसेच या 10 उपक्रमातील जे नियम बदलणार आहे त्या नियमानुसार आपल्याला महत्त्वाचे बदल करायचे आहे, ज्यामुळे आपले आर्थिक नुकसान होणार नाही तसेच आपल्या कुठलाही तोटा होणार नाही। त्याप्रमाणे आपण बदल करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल। अशा प्रकारचे मित्रांनो महत्त्वाचे बदल हे 15 सप्टेंबरपासून होणार आहे, तर आपण या नियमांचे पालन करा। अशा प्रकारचे नियमांमध्ये बदल होणार आहे, योजनांमध्ये बदल होणार आहे, तर मग आपण या नियमांचे योजनांचे पालन करा, सांगितलेल्या सूचनांचे पालन करा, म्हणजे आपल्याला कोणतेही नुकसान होणार नाही। शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ आपल्याला व्यवस्थित मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद।